ज्ञानेश्वरी पठण अध्याय 6 ओव्या 481 ते 497 श्लोक 47 ते 47। म्हणून या कारणे तू ते मी सदा म्हणे, योगी हो अंतःकरणे पंडू कुमरा। योगीनापि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना, श्रद्धावान् भजते यो मां समे युक्त तमो मत। ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे ध्यानयोग नाम षष्ठोऽध्याय। आगायोगी जो म्हणिजे तो देवांचा देव जाणिजे, आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो। तेत भजता भजन भजावे, हे भक्ती साधन जे आगवे। तोमीची जाहलो अनुभवे अखंडित, मग तया आम्हा प्रतीचे स्वरूप बोली निर्वचे। ऐसे नवे गातो साचे सुभद्रापती। तया एकवटलिया प्रेमा, जरी पाडे पाहिजे उपमा। तरी मी देह तो आत्मा हेची होय। ऐसे भक्त चकोर चंद्रे त्रिभुवनै नरेंद्रे। बोलिले गुण समुद्रे संजयो म्हणे। तेथ आदिला पासूनी पार्था, ऐकी जे ऐसीचे आस्था। दुनावली हे यदुनाथा, भाव सरले की सावियाची मनी संतोषला। जे बोला रिसा जोडिला, तेने हरिखे आता उपलवला निरूपिल। तो प्रसंग आहे पुढा, जेत शांतु दिसेल उघडा। तो पाल विजेल मुडा, प्रमेय बीजाचा। जे सात्विकाचे वडपे, गेले आध्यात्मिक खरपे। सहजे निडारले वाफे चतुर चित्ताचे। वरी अवधानाचा वापसा, लादला सोनया ऐसा। मनोनी पेरावया दिवसा, श्री निवृत्तीसी। ज्ञानदेव म्हणे मी साडे, सद्गुरूंनी केले कोडे। माता हात ठेविला पुढे, बीजेची वाहिले। म्हणून येणे मुखे जे जे निघे, ते संतांच्या हृदयी साचेची लागे
हे असो सांगू श्रीरंगे बोलिले जे परिते मनाच्या कानी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा देखावे हे साठो वाटी घ्यावे चित्ताची या अवधानाचे निहाते नेयावे हृदया अतवते हे रिजवितील आयते ते सज्जनांची या हे स्वहिताते निवविती परिणामाते जीवविती सुखाची वाहविती लाखोली जीवा आता अर्जुनेसी श्री मुकुंदे नागर बोलिजेल विनोदे ते होवियेचेनी प्रबंधे सांगेन मी इति श्री ज्ञानदेव विरचितायां भावार्थ दीपिकायां षष्ठो अध्याय पुंडलीकावरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय।